दीनानाथ रुग्णालयाविरोधातल्या आंदोलनावरनं भाजपमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती, त्यावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णालयाचा दोष आहे की नाही हे न पाहता भाजपनं उन्माद केला। सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हाती घेऊ नये अशा शब्दात कुलकर्णी यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना झापलं। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कुलकर्णींनी खरमरीत पत्रच लिहिलंय। आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज द्या असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। तर पक्षातील पदाधिकाऱ्यांसंदर्भात काही तक्रार असेल तर आम्हाला सांगा, माध्यमांसमोर जाऊन बोलणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी दिली आहे। मुळात अशा संदर्भात एखाद्या कार्यकर्त्या संदर्भात किंवा पदाधिकारी संदर्भात काही आपलं म्हणणं असेल तर ते माध्यमांच्या कडून येणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे। आणि दीनानाथमध्ये जी घटना किंवा दुर्घटना घडली त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाशी मी सुद्धा त्या दिवशी 20-25 मिनिटं बोललो। त्यांची पण पूर्ण बाजू ऐकून घेतली। अनेक वर्षापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, यांच्याशी माझे सगळ्यांचेच चांगले आपले संबंध आहेत। त्या दिवशीची घटना घडल्यानंतर महिला मोर्चानी एखादं आंदोलन करणं मला असं वाटतं हे स्वाभाविक होतं, त्याच्यात काही गैर नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, पाहूयात। वळूयात पुढच्या बातमीकडे। गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांसमोर मांडलाय। दरम्यान या अहवालामध्ये कुणावरती ठपका ठेवण्यात आलाय हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरती आरोप करण्यात आले होते। त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समितीही नेमण्यात आली। या समितीने पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलाय। अहवाल सादर करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित होत्या। दरम्यान पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यात बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात या चौकशीत नक्की काय आढळून आलं याची माहिती माध्यमांना देण्यात येईल। दरम्यान भिसे कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मृत महिलेची खासगी माहिती जगजाहीर केल्याचा आरोप केलाय। स्पष्टीकरण देताना सगळी गोपनीय माहिती रुग्णालयाने उघड केली, त्यामुळे आमची बदनामी झाली असं पत्र भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना दिलं। चाकणकर यांनी आज भिसे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।